सामाजिक कार्यकर्ता अंजलीताई दमानिया सध्या आमच्या सोबत आहेत। ताई, आशिष विशाल यांच्यावर आरोप होता की त्यांनी आक्रोश मोर्चाच्या नावाखाली पैसे गोळा केला होता। त्याच्यानंतर त्यांना मारहाण पण केलं होतं, त्याचा व्हिडिओ पण समोर आला आहे। आणि तेव्हा सुरेश धस म्हटले होते की आशिष विशालची माझी काही संबंध नाही आहे, पण आता एक पत्र लिहिले आहे, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की आशिष विशाल हे जे आहेत ते माझे सहकारी आहेत। काय प्रतिक्रिया? नाही, याच्यात 3 भाग आहेत। पहिला म्हणजे सुरेश धस यांचा रोल। आता हे आशिष विशाल कोण आहेत? तर आधी जेव्हा सुरेश धसांना विचारलं गेलं की आशिष विशाल तुमचे सहकारी आहेत का, कार्यकर्ते आहेत, तेव्हा त्यांनी डिनाय केलं होतं। आणि आता एक पत्र पुढे आलं आहे ज्याच्यात ते एका ढेपे नावाच्या पत्रकारावर कारवाई करा आणि हा माझे जे सहकारी आहेत आशिष विशाल यांच्यावर ते सारखे त्यांच्याबद्दल आर्टिकल्स लिहित आहेत, अमुक लिहित आहेत आणि यांच्यावर जी होणारी चौकशी आणि कारवाई करून मला पावसाळी अधिवेशनाच्या आधी इन्फॉर्म करण्यात यावं असं त्यांनी त्या पत्रात लिहिलेलं आहे। याच्यावरनं दिसतंय की हे सरळ सरळ त्यांचे सहकारी आहेत। हा पहिला भाग झाला। आता दुसरा भाग, त्यांनी गोळा केलेले पैसे, जर त्यांनी खरंच अशा प्रकारे पैसे गोळा केले असतील तर त्यांच्यावर कारवाई नक्कीच झाली पाहिजे, कारण हे देशमुख कुटुंबाला द्यायचे आहेत आणि किंवा मोर्चासाठी वापरायचे आहेत असं म्हणून जर त्यांनी पैसे गोळा केले असतील तर त्यांच्यावर कारवाई ही नक्कीच झाली पाहिजे। आणि हे पैसे गेले कुठे, कोणाकडे गेले हे देखील चौकशी झाली पाहिजे। आतला त्याचा तिसरा टप्पा की त्यांच्यावर झालेली मारहाण, जे जरांगे पाटलांच्या काही लोकांनी त्यांना मारहाण केली। मला असं वाटतं आता कुठेही ना महाराष्ट्रात कायदा हा उरलेलाच नाही आहे। प्रत्येक जो उठतो तो याला मारहाण कर, त्याला मारहाण कर, हा म्हणतो मी बरोबर म्हणून मी त्याला मारहाण केली, तो खोक्या म्हणजे सो कॉल्ड सतीश भोसले असं म्हणतो की बाबा त्या बाईला त्रास दिला म्हणून मी मारहाण केली। अरे पोलीस यंत्रणा आहे की नाही? आणि जर असेल तर गृहमंत्री काय करतायत? आणि जर कुठेही अशीच कारवाई जर सुरू राहिली तर याच्यापुढे पोलीस स्टेशन बंद करून एक धसांचा अड्डा, एक जरांगेंचा अड्डा, एक अमुकाचा अड्डा असे अड्डेच सुरू करायला पाहिजे आणि तिथले कार्यकर्ते मारहाणी करत राहतील। असा महाराष्ट्र चालणार आहे का? या प्रश्नांची उत्तरं द्यायला हवीत। आता जरांगे पाटीलची जी समर्थक मारहाण करताना दिसत आहेत त्यांच्यावर कशा प्रकारची कारवाईची तुम्ही मागणी करणार? नाही, प्रत्येकावर जो कायदा हातात घेईल त्या प्रत्येक माणसावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत ही प्रकरणं बंद होणार नाहीत। सगळीकडनं आपण बघतोय, सोलापुरात येतात, धाराशिवहून येत आहेत, लातूरहून येत आहेत, सगळीकडनं अशीच प्रकरणं येतात। यांनी त्याला मारलं, त्यांनी त्याला मारलं, टोळ्यांनी मारलं। अरे चाललंय काय? बंद करा हे सगळं। कायदा हा सगळ्यांना समान असतो हे जो डायलॉग आपण परत परत वापरतो तो आचरणात येताना काही दिसत नाही आहे, तो आला पाहिजे। एवढंच, याच्यासाठी आपण लढतोय। आता वन विभागाने खोक्याच्या घरासाठी 7 दिवसाच्या मुदत दिली होती एक नोटीसच्या मार्फत, पण त्याच्या आधी त्यांच्या घर त्यांनी पडले आहेत। ते तर अगदी खूपच शॉकिंग आहे, कारण तुम्ही 11 तारखेला जर नोटीस दिली होती की 7 दिवसाच्या आत ते खाली करा नाहीतर कारवाई करण्यात येईल, तर 7 दिवस थांबणं अपेक्षित होतं। त्यांनी का त्या घाईघाईत कारवाई केली हे त्यांना ताबडतोब लोकांनी विचारलं देखील पाहिजे। माध्यमांना मी विनंती करते की जाऊन त्यांना इंटरोगेट करा की कोणाच्या सांगण्यावरनं त्यांनी ही घाईनी कारवाई केली का? फक्त मीडियात येऊन अमुक गोष्टी झाल्यात हे दाखवायला का? किंवा कलेक्टरकडनं आली असेल इन्फो, कोणाकडनं आली आहे, डायरेक्शन्स कोणाकडनं आले ते त्यांनी सांगणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन संतोष कदमचा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।